दरम्यान उद्धव ठाकरे बोलतायत, थेट जाऊया. 40 जणांची टोळी आली आणि दरोडा घालून आपला पक्ष चोरून नेला आणि आता म्हणतात हा पक्ष आमचा. गद्दारच आहेत ते, खोकेबाज आहेत, धोकेबाज आहेत. पण 50 खोके म्हटल्यानंतर आता नॉट ओके, आता नॉट ओके झालं. 2.5 वर्ष झाली तुमची. आता एवढं कमावलंय की हरवल्यानंतर सुद्धा त्यांना काय पडलेलं नाहीये. ते त्यांचं आयुष्य जगाला पुढच्या अनेक पिढ्यांसाठी त्यांनी भरून ठेवलेलं आहे. प्रश्न आहे तुमचा. त्यांना तुम्ही संधी दिली, म्हणजे आपण संधी दिल्यानंतर संधीचं सोनं करायच्या ऐवजी त्यांनी संधीची माती करून टाकली. भरभराट त्यांची झाली. पण ज्यांनी निवडून दिलं होतं की अरे तू माझ्या घरासाठी काहीतरी करशील, माझ्या कुटुंबियांसाठी काहीतरी करशील, माझ्या शेतमालाला भाव देशील, माझ्या मुलाला नोकरी देशील, ते तसेच बसलेत आणि हे माजलेच नुसते. 50 खोके तर आता नुसते सुटे पैसे झाले असतील त्यांना. त्यांची घरं भरल्यानंतर हे आज पुन्हा एकदा न केलेल्या कामाचं सगळीकडे गवगाव करतायत. एका गोष्टीचा मला खरंच आनंद आहे की एवढे जेवढे पुरुष आहेत त्याच्यापेक्षा जास्त इकडे माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. ही मातृशक्ती आहे. आणि बुलढाणा म्हटल्यानंतर मातृशक्तीला वंदन केलंच पाहिजे. जिजाऊच आहे. मी व्यासपीठावरती आल्यानंतर रेखाताईने माझ्या हातात एक कागद दिला आणि त्यांचा गैरसमज मी दूर केला. मी दसऱ्याच्या मेळाव्यात एक घोषणा केली होती आणि ती मी त्याच्यावरती कायम आहे. आपलं सरकार आल्यानंतर मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चांगलं मंदिर बांधणार आहे. आणि केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर हे गद्दार जिकडे पळून गेले होते त्या सुरतेला सुद्धा मी माझ्या महाराजांचं मंदिर बांधणार आहे. का नाही बांधायचं? पण हे मंदिर नुसतं घंटा वाजवायला नसणार आणि नुसतं काहीतरी पळी पंचपात्र घेऊन बसलंय म्हणून नाही. तर महाराजांचं मंदिर हे आमचं संस्कार पीठ आहे. महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं मंदिर असो वा नसो, मंदिर तर बांधतोच आहोत, पण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे मोठं संस्कार पीठ आहे. ते केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर जगासाठी आहे. आणि मग प्रश्न मला विचारतात की तुम्ही असं का बोललेत? म्हणजे असं कोण म्हणतं? देवा भाऊ. कारण त्यांना सहनच होत नाही. शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर एवढ्या अंगाची आगाग होते. मग मला आव्हान दिलं त्यांनी की तुम्ही मुंबऱ्यामध्ये बांधून दाखवा. अरे मुंब्रा म्हणजे कुठे? मुंब्रा महाराष्ट्रातच आहे. मुंब्रा पण माझाच आहे. आणि मुंब्रा कुठे त्यांना माहिती नसेल तर मी मुद्दामून सांगतो की देवेंद्रजी, जो गद्दार तुम्ही आमचा घेऊन फोडून डोक्यावरती बसवलाय तो दाढीवाला मिंदे सुद्धा ज्या जिल्ह्यातला आहे त्याच जिल्ह्यामध्ये मुंब्रा आहे. मग 2.5 वर्ष तुम्ही काय अंडी उभवत बसला होतात? ज्या जिल्ह्यातला तुम्ही मुख्यमंत्री केला त्याच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला शिवाजी महाराजांचं मंदिर बांधायला अवघड वाटतं? आज जरी गेलात तरी त्या मुंब्र्याच्या वेशीवरती छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, सावित्रीबाई, जिजाऊ यांची चांगली शिल्प तिकडे ठेवलेली आहेत. आणि मग मंदिर महाराजांचं नाही बांधायचं तर काय मोदींचं बांधायचं? यांना जे वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ आपलं मतं मिळवण्याचं मशीन आहे, कुठेही पुतळे लावायचे, मोठा गाजावाजा करायचा की सगळ्यांना वाटतं अरे हे खरंच शिवभक्त आहेत, शिवाजी महाराजांचे भक्त आहेत, यांनाच मत दिलं पाहिजे. आणि 2014 साली तुम्हाला आठवत असेल ते त्यांनी घोषणाच दिली होती. विसरलो मी आता घोषणा. अनेक घोषणा मोदींनी दिल्या, आपण विसरूनच गेलो. छत्रपतींचे आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ, अशी काहीतरी घोषणा होती वाटतं. म्हणजे मत मागायला तुम्हाला शिवाजी महाराज पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर किनाऱ्यावरती घाईघाईनी मतं मिळवण्यासाठी यांनी महाराजांचा पुतळा उभा केला. पोकळ पुतळा. जसं यांचं प्रेम पोकळ, माणसं पोकळ, तसा पुतळा सुद्धा पोकळ. पण ते तेवढ्यावरतीच नाही थांबलं. जाऊ तिथे खाऊ ही यांची जी काही वृत्ती आहे. सगळ्यात आतापर्यंत महाराष्ट्रातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार हे यांचं महायुतीचं सरकार आहे. तो पुतळा उभा करण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले. आणि आमच्या दैवताचा पुतळा आम्हाला बरं वाटलं होतं की नावासाठी का होईना
पण आमच्या पंतप्रधानाला तिकडे यावं लागलं, महाराजांचा पुतळा उभारावा लागला. पण अशुभ हाताने केलेलं काम, कोणतेही काम हे कधी यशस्वी होत नाही. तसंच मोदीजींच्या हाताने तो पुतळा उभा केला होता. 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आत तो पुतळा कोसळला, वाऱ्याने कोसळला म्हणे. अरे ज्या महाराजांनी सिंधुदुर्ग उभा केला, आज सुद्धा 300 वर्षानंतर वादळाला तोंड देतोय, लाटांना तोंड देतोय, वाऱ्याला तोंड देतोय, तो सिंधुदुर्ग तसाच उभा आहे. आणि आत्ताच्या या अद्ययावत काळामध्ये तुम्ही उभा केलेला महाराजांचा पुतळा 8 महिन्यात वाऱ्याने पडतो आणि आपण हे बघत बसायचं. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे आपण गीत केलं होतं, मशाल गीत, त्यातले जय शिवाजी जय भवानी हे शब्द मला काढायला सांगत होते. मी बोललो होतो ना, आलो होतो ना तुमच्याकडे, मला पत्र आलं की हे 2 शब्द काढा. म्हटलं 2 शब्द काढा, काय काढत नाही. म्हटलं काय कारवाई करायची ती करून दाखवा. मी नाही काढले शब्द, काही कोणी काय वाकडं करू शकलेलं नाही. पण तुम्ही आमचं महाराजांचं नाव पुसायला निघालात. महाराजांचं वाटेल तसा अपमान करून कोश्यारी निघून गेले. प्रफुल्ल पटेलने महाराजांचा जिरे टोप हा मोदींच्या डोक्यावर घालावा आणि आम्ही बघत बसायचं. हे नाही आता होणार, हे सहन करू शकत नाही. ही महाराष्ट्राच्या हृदयात झालेली जखम आहे आणि म्हणून मी ते महाराजांचं मंदिर आहे प्रत्येक जिल्ह्यात बांधणार. आणि महाराजांनी जी शिकवण दिलेली आहे ती सगळी शिकवण त्याच्यामध्ये असेल की बघा राज्य कसं करायचं, महिलेचा सन्मान कसा करायचा, परस्त्री माते समान, महिलेच्या केसालाही धक्का लागता कामा नये, महिलेवरती अत्याचार करणारा कोणी असो, कितीही मोठा असो, त्याला सजा ही झालीच पाहिजे, हे शिकवणारे आमचे महाराज. मग त्यांचं मंदिर आम्ही बांधणार. देवेंद्रजी, तुमच्या पोटात का दुखते मला सांगा, का पोटात दुखते? जो मगाशी हर्षवर्धनजी तुम्ही सांगितलं, आता कहरच झालं. मी पहिला प्रथम ऐकलं की किती कचऱ्याला किती भाव, 1 किलोला. 1 किलो कचरा उचलायचा असेल तर 35 रुपये आणि सोयाबीनला किती, नाही किलोला 30 रुपये. मग असा सगळा कारभार असला तर तुम्ही या गद्दारांना काय भाव देणार? काय देणारच भाव? मग कचऱ्यापेक्षा कमी भावात यांना फेकून दिलं पाहिजे. कचऱ्याला तरी 35 रुपये आहे, या गद्दाराला 1 पैसा सुद्धा भाव मिळता कामा नये, 1 पैसा सुद्धा मिळता कामा नये. मी तर म्हणेन या मतदारसंघामधून या नालायकाला गद्दाराला 1 सुद्धा मत मिळता कामा नये. एवढ्या निष्ठेने तुम्ही मतदान केलं पाहिजे मशालीला. गेल्या वेळेला लोकसभेमध्ये थोडा एक गोंधळ झाला कारण मशालीचा प्रचार करायला आपल्याला वेळ कमी पडला होता. अनेक जणांनी मला सांगितलं की उद्धवजी, आमच्याकडनं चूक झाली, आम्हाला तुम्हाला मत द्यायचं होतं, पण तुमची जुनी निशाणी एवढ्या वर्षानुवर्ष आमच्या डोक्यात बसले की आम्ही चुकून त्यालाच मत देऊन टाकलं.